स्थानिक संस्था कर न भरल्यास दुकानाला तर सील लावलंच जातं, परंतु आता बँकेचं खातंही गोठवण्यात येत आहे। सेंट्रल रेस्टॉरंट अँड वाईन बारवर स्थानिक संस्था कर वसुली पथकाने कारवाई केली। रेस्टॉरंटला सील लावून बँक खातंही गोठवलं आहे। अमरावती महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर LBT सेंट्रल रेस्टॉरंट वाईन बार जो आहे त्याने जवळपास 1 वर्षापासून भरलेच नाही। त्याला आपण वारंवार नोटिसा इश्यू केल्यात। त्याला एकदा आमच्या माणसांना जाऊन सांगितलं, पण हे पैसे भरावे। त्यांनी पैसे न भरल्यामुळे आपण त्याचं बँक अकाउंट जो आहे ते आपण सध्या सील करायचं पत्र युनियन बँकेला दिलं आहे। जर एकदा बँक अकाउंट सील झालं की त्याचा सगळं व्यवहार जो आहे तो ठप्प होईल। मी नेहमी व्यापाऱ्यांना आवाहन केलं की त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। जे सहकार्य करतात त्यांचा आम्ही नेहमी सत्कार केलेला आहे, परंतु जे सहकार्य करत नाही त्यांच्याविरुद्ध आम्हाला दंडात्मक कारवाई करणे भाग पडते। पुन्हा मी सर्व व्यापार बंधूंना या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी LBTचा टॅक्स जो आहे तो वेळेवरती आणि अचूक भरावा। झोपडपट्टी विकास योजना अंतर्गत एकात्मिक गृहनिर्माणमधील घरकुल लाभार्थ्यांना मिळावी याविषयी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। गेल्या 3 वर्षांपासूनचं हे बांधकाम रखडलं आहे। केंद्र शासनाकडून झोपडपट्टी विकास योजनेअंतर्गत एकात्मिक गृहनिर्माणमधील घरं बांधली जात आहेत, मात्र गेल्या 3 वर्षांपासून या IHDP योजनेतील घरांचं बांधकाम रखडलं आहे व ती लाभार्थ्यांना मिळालेली नाही, तेव्हा ती देण्यात यावी अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे। आनंद नगर इस पर यह IHDP योजना महानगरपालिका से शुरू होने किया था। उस कार्यक्रम में पालक मंत्री राजेंद्र जी डरडा साहब और इस शहर के लोकप्रिय आमदार राव साहब शेखावत और महानगरपालिका आयुक्त सोना साहब और सभी महापौर शेड़के साहब और महानगरपालिका के सभी पदाधिकारी नगरसेवक इनकी उपस्थिति में जोर से कार्यक्रम बड़े तमाशा से हो गया है, बैंड बाजे के साथ हो गया है। भूमि पूजन किया था। उस भूमि पूजन में सभी ने बताया था कि ये मकान बहुत अच्छे बांध के देंगे, लोगों का शहर में एक यहाँ पे एक अच्छा एक प्रोग्रेस होगा इस समाज के लिए, सभी के लिए। 500 घरों का भूमि पूजन किया था, मगर उसमें 8 घरों ने सिर्फ गिराया, तो इसलिए 4 घर अभी बने हैं ऊपर के और 4 नीचे के अभी तक के बाकी है। गवर्नमेंट की योजना थी 80,000 की, मगर यहाँ के आमदार साहब ने राव साहब शेखावत ने मंत्रालय में जाके 1,25,000 रुपये बढ़ा दिया था। अभी 1,25,000 का जार इनके पास 2010 में आया है, मगर वो अभी तक कि उन्होंने सिर्फ इनको 1-1 लाख रुपए दिया है। 25,000 के हर खाते में निकाल के दिया है, हर लोगों को ऐसे 1 लाख दिया है। उसमें अभी तक के 1 लाख में से अभी 25,000 इनके बाकी रहे हैं, तो 25,000 यदि देते हैं तो ये 2 लाख होते। और महानगरपालिका आयुक्त ने कहीं से भी कोई भी निधि लगा के उनका पूरा मकान बांध के देना चाहिए। आज उन्होंने 5 साल से अपना बाहर रह रहे हैं, झुग्गी में रह रहे, अपने पर्दे लगा के रह रहे। बरसात गई, दुबकाला गया और अभी ठंडका लगा है। उनकी शिक्षण जो पढ़ाई में बच्चों का वो भी वंचित हो गया है। और दूसरी बात ऐसी है कि जो उसमें कुछ पेशेंट है, किसी को हार्ट का पेशेंट है, कोई लेडीज वहाँ पे बहुत 70 साल की है, कोई 65 साल की है, ऐसे जो बुजुर्ग लोग हैं उनकी भी हालत की बेहालत हो रही। तो हमारे शासन को बोलना है, हमारे महानगरपालिका आयुक्त साहब को बोलना है, आमदार साहब को बोलना है कि इनका कहीं ना कहीं कभी ना कभी आप इनका विचार करें। आप बहुत सारी योजना आई है, महानगरपालिका बहुत सारा डेवलपमेंट का काम कर रही है। हमारा महानगरपालिका सुंदर स्वच्छ सुंदर शहर बनाने की बात कर रही है, मगर उसी के बराबर जिनके मकान अपने गिराए उनको वंचित न रख के उनका भी कुछ न्याय उनको मिलना चाहिए। इसलिए हम आज हमारी महानगरपालिका आयुक्त साहब ने मीटिंग रखी है। या संदर्भात स्वर्गे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। एक स्कीम थी IHDP की, उसमें जो गरीबों का घर बना था, पहली स्कीम थी 80,000 रुपये की, उसके बाद 1,25,000 रुपये का हुआ। लेकिन उस स्कीम बनाने में महाराज ने कुछ उसकी कुछ शर्तें थी और शर्तें हमने मान्य नहीं की, इससे सब पूरा पैसा जो है हमने वापस कर दिया। लेकिन इस बीच में 8-10 घर हमने बनाए थे और जो जितना घर बनाए वो घर उनका जो गरीब लोगों का घर तोड़ के वो घर बनाए थे और घर पूरा नहीं हुआ। लेकिन अभी ऐसा हुआ तो घर पूरा भी नहीं हुआ, पैसे भी नहीं है, इसलिए वो लोग हमारे पास आए थे। हमने सोचे कि अभी इनको मदद करना चाहिए कि 2-3 लोग बहुत ही गरीब लोग हैं और particular मातंग समाज के हैं। कोई बाहर काम करने जाती है लेडी या कोई रिक्शा चलाता है, तो इस गरीब लोगों के लिए हमने सोचे कुछ NGO जो है उनसे कुछ मदद लेंगे, कुछ ऑफिसर हम मिलकर कुछ मदद करेंगे और उनको जो 4-5 लाख का जो घर है यानी 5-6 मकान बनाना है और 4-5 लाख में हो जाएगा।
क्योंकि उनका स्लैब गिरा हुआ, उनको उनके लिए जो है एक दरवाजा चाहिए और प्लस और प्लास्टिक चाहिए और दीवार चाहिए। ये 5 लाख में हो जाएगा। तो NGO के मार्फत से हमारे जेब से जितना हो सके हम करते हैं। बडनेरा झिरी मंदिरानजीक पाझर तलाव आहे। या तलावाची स्वच्छता करावी व त्यातील पाण्याचा योग्य वापर व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे। या संदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। बडनेरातील झिरी येथील मंदिरानजीक पुरातन पाझर तलाव आहे। गेल्या अनेक वर्षात स्वच्छता न झाल्याने तलाव गाळाने भरला आहे। या पाझर तलावातील गाळ उपसून त्यातील पाण्याचा सदुपयोग व्हावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे। या संदर्भात मनसेचे प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांना निवेदन दिलं असता त्यांनी योग्य पावलं उचलण्याचं आश्वासन दिलंय। मी प्रवीण डांगे, शहर अध्यक्ष बडनेरा मतदारसंघ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना। बडनेरा येथे बऱ्याच वर्षापासून झिरी पाझर तलाव आहे। त्या तलावातनं बरेच वर्ष झाले बडनेराला पाणी पुरवठा होत होता। तिथे पाईपलाईन पण आहे आणि मोटर पण पडलेली आहे। पण गेल्या 2-3 वर्षापासून तिथे पाणी पुरवठा बंद केलेला आहे, तो वापरणे, आणि पण तिथे आता सगळं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, कचरा। आता या उन्हाळ्यात बडनेराला पाण्याची टंचाई पडली होती। जर अशा वेळेस हा तलाव जर साफ राहिलेला असता तर आज ते पाणी बडनेरासाठी वापरायसाठी तरी पुरवलं गेलं असतं। आणखी त्याचा उपयोग त्याच्या बाजूने महानगरपालिकेचा बगीचा पण आहे, तो पण दुरावस्थेत, एकदम बेकार अवस्थेत आहे। त्या पाण्याचा जर वापर केला तर तो बगीचा पण एक सुंदर चांगलं होऊ शकतं आणि त्या पाण्याचा वापर आणखी आपण चांगला उपयोग शहरासाठी करू शकतो। म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मागणी करत आहे की तो तलाव स्वच्छ करून त्यातला गाळ उपसून त्याला चांगलं करण्यात यावे आणि ते पाणी जनतेसाठी वापरण्यात यावे। सजीव सृष्टी पावसावर अवलंबून आहे। वेळेवर पाऊस आला तर धनधान्य समृद्धी लाभते, परंतु यंदा पावसाने पाठ फिरवली आहे। पर्यावरणाची हानी झाल्याने असे परिणाम भोगावे लागत आहेत। पाऊस पडावा यासाठी सिंधी ठोक कपडा व्यापारी पंचायतच्या वतीने 48 तास अखंड पूजापाठ करण्यात येत आहेत। महाप्रसाद व रक्तदान शिबिराचं आयोजनही या निमित्ताने करण्यात आलंय। मृग नक्षत्रावर हमखास पावसाचं आगमन होतं। 7 जूनला दरवर्षी पावसाचं आगमन ठरलेलं असे, मात्र यंदा अल निनो वादळाचा परिणाम मान्सूनवर झालाय। आभाळ भरून येतं परंतु पाऊस मात्र पडत नाही। पावसासाठी धरती आसुसलेली आहे। पाऊस पडावा यासाठी सिंधी ठोक कपडा व्यापारी पंचायतच्या वतीनं 48 तास अखंड पूज्यपाठ व त्यानिमित्ताने महाप्रसाद व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे। त्रिदिवसीय हे अनुष्ठान असून पावसासाठी देवाची करुणा भाकण्यात येत आहे। कोरडा दुष्काळ जाहीर करावा तसंच 50% अनुदानावर बी बियाणं व चारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसने केली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। कोरडा दुष्काळ जाहीर करावा व 50% अनुदानावर बी बियाणं उपलब्ध करून द्यावं व चारा उपलब्ध करावा अशी मागणी बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसने केली आहे। या संदर्भात बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसचे अध्यक्ष समीर जवंजा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। जिल्ह्यात पावसाने दांडी मारली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक ताण वाढतो आहे, तेव्हा शासनानं ही मदत करावी अशी मागणी युथ काँग्रेसची आहे। सध्या पाऊस होत नाही आहे, त्या हिशोबाने आमच्या युवक काँग्रेसतर्फे आमच्या जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही मागणी केलेली आहे की कोरडा दुष्काळ जाहीर करावा। त्याचप्रमाणे कास्तकार बंधूंना 50% अनुदान तत्वावर बी बियाणे देण्यात यावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चारा छावण्या सुरू करण्यात याव्या, जेणेकरून आपल्याला गुरेढोरे वाचवता येतील, त्यांचं संगोपन करता येईल। आणि हे सगळे त्यांनी तहसीलदारांना तसे निर्देश द्यावेत अशी आम्ही त्यांना विनंती आज केली आहे। गडगडेश्वर महादेवाच्या पिंडीला जलाधारी पितळीचा आवरण घालण्यात आलंय। शिवाय पिंडीभोवती पितळी कठडाही लावण्यात आला आहे। श्रीमान छोटेलालजी केसरवानी यांच्या वतीनं ही सेवा देण्यात आली आहे। या निमित्त मंदिरामध्ये अभिषेक पूजा अर्चना करण्यात आली व महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं।
गडगडेश्वराचं मंदिर प्राचीन असून भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या महादेवाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. गाभाऱ्यातील गडगडेश्वराच्या या भव्य पिंडीला श्रीमान छोटेलालजी केसरवानी यांच्या वतीने जलाधारी पितळेचं आवरण चढवण्यात आलंय. याबरोबरच आकर्षक असा कठडाही लावण्यात आलाय. त्यामुळे पिंडीची शोभा वाढली आहे व प्रसन्नतेत भर पडली आहे. पितळेचं आवरण चढवण्याच्या निमित्ताने केसरवानी कुटुंबियांच्या वतीने महादेवाला अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली. रमजान महिन्यातील दुसरा जुम्मा पार पडलाय. अल्लाची आराधना करण्याच्या या खास महिन्यातील जुम्माही खास असतो. शुक्रवारी 12वा रोजा संपन्न झाला. अल्लाची इबादत करण्याचा महिना रमजान. रमजानमधील दुसरा जुम्मा अदा करण्यात आला. एका महिन्यात 4 शुक्रवार आले आहेत जे एरवीच्या जुम्म्यापेक्षा खास मानले जातात. रमजानमधील 12वा रोजा संपन्न झालाय. आणखी 2 जुम्मे बाकी आहेत. रमजानमध्ये दिवसभर निर्जल उपवास करून नमाज पढल्या जात आहेत. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होते दिवसभराचे तापमान? काय राहील उद्याचे तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना देऊया वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर सुनील देशमुखांचा भाजप प्रवेश. भाजप म्हणते निव्वळ अफवा. विधानसभेत देशमुख शेखावत पुन्हा आमने सामने. पाणीपुरी विक्रेत्याचा खून. अल्पवयीन मुलाला अटक. गुरुवारी रात्रीची घटना. दुचाकीने उडवलं वृद्धाला. राहुल नगरमध्ये अपघात. मुलगी चालवत होती प्लेजर. व्यापाऱ्यांचं पावसासाठी अनुष्ठान. सिंधी ठोक कपडा व्यापाऱ्यांकडून देवाला साकडं. IHDP अंतर्गत घरकुलं मिळावी. मनपा आयुक्तांना लाभार्थ्यांचं निवेदन. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती. आमचा फोन नंबर आहे 257032 आणि वेबसाईट पत्ता आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा फक्त अमरावतीचं नंबर 1 चॅनेल सिटी न्यूज.